काळामध्ये एक 700 ते 800 महिलांनी त्या निवडणुकीच्या काळात माझ्या प्रचारात सहभागी होता. रात्री 11 वाजेपर्यंत प्रचार करत होत्या. तसेच तरुण कार्यकर्ते सर्व वयस्कर मंडळी सुद्धा या निवडणुकीत मला ज्यावेळेस मी असो किंवा नाते सर असो जिल्ह्यातल्या पुढाऱ्यांनी आमच्यासाठी मला घेतलं होतं की यांना पाडायचं. बरोबर आहे ना? पण तुमच्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेने आमची निवडणूक हातात घेतली होती. त्यांनी ठरवलं होतं यांनी पाडायचं ठरवलं आणि आम्ही निवडून आणायचं ठरवणार. मी तुम्हाला आवर्जून सांगतो की माझ्या सुपरगटामध्ये बरेच तुमच्या परिसरातील सुद्धा लोक मला न सांगता निवडणुकीच्या काळात प्रचार केले गेले, घरोघरी जाऊन ठेवले. असंच मित्रांनो प्रेम राहू द्या. माझ्याकडून काय लागेल ती सेवा कधी पण कुठल्याही वेळेस आणि किती वाजता असले तरी सांगत चला. मी तुमच्या पाठीचे सदैव उभा राहील आणि असंच प्रेम माझ्यावर ठेवा. घरातला सदस्य अशा पद्धतीने माझ्या बरोबर संबंध ठेवा तुम्ही. परत एकदा मी सर्व माझ्या तरुण कार्यकर्त्यांचे, सर्व ग्रामस्थांचे, आमचे शेखर असो, सर्व आमचे सिंधू, सरपंच पवार, सरपंच आपले फडतरे, या सर्वांना मी परत एकदा धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.